अजूनही त्याच गोष्टीचा विचार करतेस ना? सावली, नको एवढा विचार करू. तुला माहितीये ना आईचा स्वभाव कसा आहे तो. नको एवढं मनाला लावून घेऊ. नाही बहिणी, मी त्यांचा विचार नाही करत आहे. मी सुशीला ताईंचा विचार करते. मला खरंच कौतुक वाटलं होतं त्यांचं. सुशीलाचं? हो, तुम्हीच विचार करा, जगात अशी कोणती बायको असेल जी स्वतःच्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोला त्यांच्या इतकं जवळ बसू देईल. सुशीला ताईंचं निस्वार्थ प्रेम आहे झारंगवर. खूप भाग्यवान आहेत झारंग. हो, बरोबर आहे तुझं. खूप मोठं मन आहे तिचं. मी उगाचच काहीतरी वेगळा विचार करत होते बहिणी. मला वाटलं होतं की झारंग सतत माझं नाव घेत आहेत. त्यात मी इथे आले तर माझ्यामुळे त्यांच्या नात्यात प्रॉब्लेम नको यायला. पण तसं काहीच झालं नाही. उलट त्या सुशीला ताई माझ्यासाठी तिलोत्तमा मॅडमशी वाद घालत होत्या. त्या झारंगसाठी माझ्या पुढे पदर पसरत होत्या. किती मोठी गोष्ट आहे ही. माझी खात्री पटली आहे बहिणी की सारंगला सुशीला ताईंसारखी समजूतदार आणि खूप प्रेम करणारी बायको मिळालेली. हो, बरोबर आहे. सुशीला वहिनीने फोन केला होता. त्यांनी सांगितलं काय झालं आणि तू कशी थांबलीस ते. पण बरं वाटलं तू थांबलीस. सुशीला ताईंच्या सारंगवर असलेल्या प्रेमामुळे थांबले. असो, मीच त्यांना तुम्हाला फोन करायला सांगितला होता. मला ना बाबांची काळजी वाटत होती. ते घरी एकटेच आहेत. म्हणजे त्यांच्या जेवणाचे हाल नको व्हायला. तुमची हरकत नसेल तर तुम्ही रात्रीचा डब्बा घेऊन जाल का? हो, जाईन ना. पहिली काकांची काळजी. त्या गोल्डन जुबलीचा आवाज ऐकण्यापेक्षा काकांची काळजी घेतलेली बरी. गोल्डन जुबली? गोल्डन जुबली मोनिका वहिनी. बबलू दादा,